नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. अपवाद सोडला तर महायुती म्हणून आम्ही एकत्र. राऊत सकाळी काहीतरी बोलून लक्ष वेधून घेतात. शंभूराज देसाईंचं वक्तव्य. महायुती समोर टिकणार नाही म्हणून मविया उमेदवारांची माघार. देसाईंचा हल्लाबोल. वसंत देशमुख यांच्या उमेदवारीवरून सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फूट. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. आमच्यातील सर्व वाद मिटले. वाद नव्हतेच, मतभेद होते, ते दूर झालेत. संजय शिरसाट यांची माहिती. एका गाडीमध्ये प्रवास करून संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांना झाला आनंद. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रेंनी दिला पदाचा राजीनामा. नाराजीतून विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती. जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी. महायुतीचे उमेदवार भाजप नेते सुहास शिरसाट यांनी घेतले शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा आशीर्वाद. अकोल्यात मूर्तिजापूरमध्ये अवैध गावठी दारू निर्मिती विरोधात पोलिसांची धडक कारवाई. 56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जुन्नरच्या आंबेगाव ITI वर्गातील विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा चाकूने भुसकून केला खून. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयावर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वाघोली ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन. समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दिला जाणारा पुरस्कार मॅनेज करण्यात आल्याच्या निषेधार्थ कार्यालयात रेडा आणून केलं आंदोलन. पुण्याच्या खराडीतील खांदवेनगर परिसरातील फॉर्च्यून सिटी सोसायटीत गॅस सिलेंडर बदलताना भीषण स्फोट. एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. स्फोटामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक. मालेगावात पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. जोरदार वाऱ्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.